विधानसभाच खोक्याभाईनं भरलेली। राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। सत्ताधाऱ्यांकडून वक्तव्याचा समाचार। विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही, मात्र निराश न होता आता संघटनेत फेरबदल करून महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यक्रमात राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले। रोखठोक बोलणाऱ्या राज ठाकरेंनी एक खोक्याबाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा खोक्याबाईनं भरली आहे अशी तिखट टीका केली आहे। पैशांचा माज, मारहाण, वन्य प्राण्यांची शिकार यावरून बीडमधील भाजपचा कार्यकर्ता खोक्या भोसले गाजतोय। त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आमदारांना खोक्याबाईचीच उपमा देऊन टाकली। खोक्याबाई काय घेऊन बसले, अख्खी विधानसभा भरली आहे। राज ठाकरेंचं हे वक्तव्य सत्ताधाऱ्यांना चांगलंच झोंबलंय। ज्यांना निवडून देत नाहीत ते विधान करतात अशी टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। तर राज ठाकरे कधी निवडून आले का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय। आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। तो कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाहीत, ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। दुसरीकडे ठाकरे गटानं राज ठाकरेंच्या विधानाला समर्थन दर्शवलंय। या निमित्तानं सरकारवर टीकेची आयती संधी त्यांना मिळाली आहे। हे अख्खं सभागृह खोक्याने भरलं का याच्याविषयी मी असहमत आहे। पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे। त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे। असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात। त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही। हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं। मवियाच्या नेत्यांकडून खोके सरकार अशी टीका वारंवार केली जाते। त्यामुळे राज ठाकरेंच्या वक्तव्यानं ठाकरे गट जास्त सुखावला असणार हे निश्चित। मोठ्या संघटनात्मक बदलांनंतर चौफेर टोलीबाजी करणाऱ्या राज ठाकरेंच्या पक्षाला आगामी निवडणुकीत किती यश मिळतंय ते पाहणंही महत्त्वाचं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महायुती विरोधात आणखी आक्रमक होणार का हे कळेलच। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।